नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या आणि संख्या पद्धतीमधील आज आपला दुसरा व्हिडिओ नवोदय विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. जे विद्यार्थी नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत त्यांसाठी पहिला जो टॉपिक आहे संख्या आणि संख्या पद्धती, त्यामधील दुसरा व्हिडिओ अंकाच्या संख्येचे प्रकार, म्हणजे त्या ठिकाणी अंक, एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या, अनेक अंकी संख्या, अशा प्रकारे प्रश्न कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. नंबरिंग आपण जे काही मोजतो, जेव्हा संख्या ज्या काही मोजतो, सुरुवातीला आपल्या सर्वांना माहित आहे आपण संख्या मोजायला सुरू केल्यानंतर 1 2 3 असं करत करत आपण खूप मोठमोठ्या अंकी संख्येपर्यंत मोजणी करू शकता. तर त्याचे सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी प्रकार लक्षात ठेवायचे. तर एक अंकी संख्या कशाला म्हणायचं, युनिट डिजिट कशाला म्हणायचं, ज्या संख्येला फक्त एकच अंक असतो. लक्षात घ्या, 0 1 2 3 4 असं मोजत गेलात तर 9 पर्यंत तुम्ही पोहोचणार. 0 1 2 3 मोजत गेला तर 9 पर्यंत पोहोचणार. 9 नंतर येणारे 10, 10 नंतर येणारे 11. आता यामध्ये काय लक्षात येतं, हे एकच अंक, एकच डिजिट आपल्याला दिसत आहे. आणि 10च्या पुढे तुम्ही मोजत गेला तर 99 पर्यंत हे दोन अंकी संख्या तुम्हाला दिसतील. तर एकच अंक ज्या ठिकाणी दिसतो त्याला एक अंकी संख्या म्हणतात. एक अंकी संख्या 0 ते 9 पर्यंत असतात. त्यानंतर दोन अंकी संख्या, ज्या संख्येत दोन अंक दिसतात, जसे 10 11 12 अप टू 98 99, हे सर्व दोन अंकी संख्या आपल्याला दिसत आहेत. यानंतर पाहिलं तर 100 101, तर ह्या तीन अंकी संख्या तयार होणार आहेत 101 ला. ओके, तर दोन अंकी संख्या कोणत्या असतात, 10 पासून तर 99 पर्यंत दोन अंकी संख्या असणार. आता एक अंकी दोन अंकी संख्या आपल्याला तर माहिती आहे. अनेक अंकी संख्याबद्दल जर बोलायला गेलं, अनेक अंकी म्हणजे काय, दोन अंकापेक्षा जास्त असतील. समजा दोन अंकी संख्या आपण या ठिकाणी घेतली 111, ही झाली तीन अंकी संख्या आहे. ही किती अंकी संख्या आहे, तीन अंकी संख्या आहे. जर घेतला आपण या ठिकाणी 1233, तर ही चार अंकी संख्या झाली. किती अंक, 1 2 3 4 अंक दिसत आहेत. या ठिकाणी आपण घेतलं असं काय घेतलं, नीट लक्ष द्या, 5 अंकी संख्या, 5,54,034, तर ही किती अंकी संख्या झाली, 5 अंकी संख्या झाली. त्यामध्ये किती अंक आहेत त्यावरून त्याची अंक ठरवले जातात. हे का शिकवतात सर, हे खूप सोपं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर यावरती आपल्याला अंकाच्या आधारे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायला लावतात. हा कन्सेप्ट आहे. त्यावर प्रश्न विचारले जातात. दिलेल्या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येची बेरीज किती, दिलेल्या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येचा फरक किती, तफावत किती, अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेत विचारले जातात, नवोदय परीक्षेत विचारले जातात. आता एक लक्षात ठेवा, एक अंकी सर्वात लहानात लहान संख्या आहे 0 आणि एक अंकी मोठ्यात मोठी संख्या असणार आहे 9. त्या ठिकाणी दोन अंकी संख्येबद्दल लक्षात ठेवा, लहानात लहान संख्या असणार आहे 10 आणि मोठ्यात मोठी संख्या असणार आहे 99. तसंच तीन अंकामध्ये जर विचार केला तर लहानात लहान संख्या असणार आहे 100 आणि मोठ्यात मोठी संख्या असणार आहे 999. यापुढे चार अंकी बद्दल जर आपण विचार केला तर लहानात लहान चार अंकी संख्या कोणती असणार आहे, तर 1000 असणार आहे. आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हटलं तर 9999 ही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या असणार आहे. तर या ठिकाणी तो कन्सेप्ट पूर्ण दिलेला आहे. दोन अंकी, एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, अशाच प्रकारे पूर्ण कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा. यावर येणारे प्रश्न सुद्धा आपल्याला यापुढे पाहायचे आहेत. लक्षात घ्या, प्रश्न कसा विचारला जातो. या ठिकाणी जर तुम्हाला एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी संख्या काढायची असेल तर त्या ठिकाणी काय दिले, सर्वसाधारण नियम, जनरली नियम काय सांगतात, जर n संख्याची लहानात लहान संख्या काढायची असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे नियम आहे. आणि n अंकाची मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल तर हा नियम आहे. जनरली हे नियम पाठ करायचे नाही, तुम्हाला लक्षात येतं. लहानात लहान म्हटलं तर तुम्ही काय करणार, मोठ्यात मोठी का असेल. पण या ठिकाणी आपल्या समोर मी नियम मांडत आहे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या काढायची कशी. चला आपण आणखीन यावरती डीप मध्ये काही चर्चा करणार आहोत. आता आपल्याला काय सांगतात, लक्षात घ्या, लहानात लहान संख्या,
संख्या, मोठ्यात मोठी संख्या, मोठी संख्या. पहा या ठिकाणी आपण अंकाबद्दल बोलूयात. अंक या ठिकाणी कशाबद्दल बोलूयात? एक अंकी. एक अंकी लहानात लहान संख्या तुम्हाला माहिती आहे 1 आहे आणि मोठ्यात मोठी संख्या आहे 9. त्यानंतर दोन अंकी लहानात लहान संख्या आहे 10 आणि मोठ्यात मोठी संख्या 99 असणार आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या जर पाहिलं तर 100 असणार आहे. काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 100 असणार आहे. आणि मोठ्यात मोठी काय असणार आहे? 3 अंकी 999. आता या ठिकाणी ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला लक्षात काय येतं, जेव्हा लहानात लहान संख्या काढायची तेव्हा काय करायचं आणि मोठ्यात मोठी संख्या काढायची तेव्हा काय करायचं? पहा काहीच करायचं नाही. तर 1 वर 0 द्यायची. लहानात लहान म्हटलं तर 1 जो अंक आहे त्याच्यावर 0 द्यायची. 4 अंकी म्हटलं 1 घ्यायचा त्याच्यावर 3 शून्य द्यायचे. 1 2 3 4 अंकी लहानात लहान. 5 अंकी लहानात लहान म्हटलं तर 1 घ्यायचा आणि त्याच्यावर 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4 अशा प्रकारे. 6 अंकी म्हटलं तर 1 घ्यायचा आणि त्याच्यावर 5 शून्य द्यायचे. किती शून्य द्यायचे? ऑटोमॅटिक ते 6 अंकी संख्या तयार होणार आहे. तर अशा प्रकारे लहानात लहान. आणि मोठ्यात मोठी म्हटलं जेवढं म्हटले तितक्या वेळेस 9 घ्यायची. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की 4 वेळेस 9 लिहायची. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढा म्हटलं तर 5 वेळेस 9 लिहायची. त्यानंतर 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर 6 वेळेस 9 लिहायची. या ठिकाणी 1 राहिला, 6 वेळेस लिहायची. पहा अशा प्रकारे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आपण तयार करू शकतो. यावर प्रश्न कसा विचारतात? असा प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो, 4 अंकी लहानात लहान संख्येची आणि मोठ्यात मोठी संख्येची बेरीज किती? मग आपण काय करणार या ठिकाणी? 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000 आहे. मोठ्यात मोठी कोणती आहे? 9999. याची बेरीज करायची. बेरीज करायची. बेरीज काय येणार आहे आपल्यासाठी? या ठिकाणी बेरीज येणार आहे 10999. यासोबत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की 5 अंकी मोठ्यात मोठी संख्येची आणि लहानात लहान संख्येची. पहा मी काय म्हणतोय, 5 अंकी लहानात लहान संख्येची आणि मोठ्यात मोठ्या संख्येची तफावत, अंतर, फरक असे शब्द येतात. तफावत म्हणलं, फरक म्हटलं, काय म्हटलं? 5 अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. 5 अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी तफावत काढा, फरक काढा म्हटलं तर वजाबाकी करायची. पहा फरक काढण्यासाठी मोठी संख्या आधी घेतल्या जाते आणि त्याच्यातून लहान संख्या वजा करायची असते. लहान संख्या या ठिकाणी तयार होणार आहे 10,000 आणि मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे 9999. याची वजाबाकी करायची. काय येणार आहे वजाबाकी? 9999 आणि 9 मधून जर 1 गेला तर 8. तर अशा प्रकारे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर यावरती पुन्हा थोडेसे अवघड प्रश्न कसे विचारले जातात ते पण थोडंसं आपण या ठिकाणी चर्चा करूयात. याच कन्सेप्टवर आणखीन कन्सेप्टवर कसे प्रश्न विचारले जातात ते पण या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. कसा प्रश्न विचारला जातो? सिंपल आधी सांगतो की लहानात लहान 2 अंकी संख्या व विषम मोठ्यात मोठी, किंवा इथं पण काय करतो समशब्द घेतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार. मोठ्यात मोठी संख्येची बेरीज किती? संख्येची बेरीज किती? प्रश्न थोडासा मी चेंज केलेला आहे. प्रश्न काय चेंज केलाय नीट लक्षात घ्या. लहानात लहान म्हटलंय, या ठिकाणी मोठ्यात मोठी म्हटलंय, 2 अंकी संख्या म्हटलंय, या ठिकाणी सुद्धा 2 अंकी संख्या म्हणावं लागणार आहे. 2 अंकी संख्या. पण इथं एक शब्द कीवर्ड लक्षात ठेवा, महत्वाचा आहे की या ठिकाणी सांगितले सम. आता सम लहानात लहान संख्या 2 अंकी असणार आहे 10. काय असणार आहे? 10 ही लहानात लहान सम 2 अंकी संख्या आहे. जर विषम म्हटलं असतं तर 10 घेता येणार नाही, 10च्या जागी 11 घ्यावं लागलं असतं. 2 अंकी
विषम लहानात लहान संख्या, तर सम म्हटले तर 10 घेता येईल. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय, समसंख्या घ्यायची, मोठ्यात मोठी घ्यायची पण 2 अंकी पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला 99 घेता येईल का? नाही. का? कारण की समसंख्या नाही. मग समा घेण्यासाठी मोठ्यात मोठी समसंख्या 2 अंकी असणारे 98 आणि लहानात लहान समसंख्या आहे 10, या दोन्हीची बेरीज जर आपण केलं तर ती येणार आहे 108. किती येणार आहे? 108. याच जागी फक्त एक शब्द मी चेंज केला, इथं विषम घेतला तर आन्सर बदलणार. विषम लहानात लहान 2 अंकी संख्या काढायचं तर 10 घेता येणार आहे का लहानात लहान? कारण की विषम आहे का रे बाळांनो? नाही, ही समसंख्या आहे. मग ही घेता येणार नाही. विषम म्हटल्यानंतर 11 येणार आहे लहानात लहान 2 अंकी संख्या. आणि सम मोठ्यात मोठी कोणती संख्या घ्यायची? सम मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. तर सम असणार आहे 98. याची जर बेरीज आपण केली तर ही बेरीज काय येणार आहे? तर ही बेरीज येणार आहे 109. ही बेरीज किती येणार आहे? 109 येणार आहे. अशा प्रकारे कीवर्ड चेंज करून फक्त आणि फक्त आपल्यासाठी फिरून काही क्वेश्चन दिलेले असतात. तर आज आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या आपल्या समोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. पुढील मध्ये दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या तयार करणे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. काय घेऊन येणार आहोत? पुढील दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे हा कन्सेप्ट आपल्या समोर मी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.